नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करतो आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर पासून ठीक आहे, आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओ लेक्चर पासून आपण आपल्या बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनच्या या सब्जेक्टच्या पहिल्या युनिटला आपण सुरुवात करणार आहे, ज्याचं नाव आहे बेटा ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ज्याचं नाव असणार आहे ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ऑलरेडी याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरला या युनिट मध्ये कुठकुठले टॉपिक आपल्याला कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायचे आहे, कोणकोणते टॉपिक आपल्याला बघायचे आहे, कोणकोणते टॉपिक आपल्याला इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे असणार आहे, ठीक आहे, जे म्हणजे स्किप करता कामा नये, अशा प्रकारचं सगळं डिस्कशन आपण केलेलं आहे. जर तुम्ही तो इंट्रोडक्शन टू युनिट 1 हा व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया जाऊन तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला समजायला येईल किंवा लक्षात येईल की आपल्याला या युनिट मध्ये काय काय करायचं आहे आणि काय काय शिकायचं आहे. जसा आपला पहिला जो युनिट असणार आहे, आपल्यासाठी बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन एकदम नवीन सब्जेक्ट आहे, एकदम कोरा सब्जेक्ट आहे. तुम्हाला या सब्जेक्ट बद्दल काहीच माहिती नाही किंवा दूर पर्यंत कोणतीच गोष्ट माहिती नाही, ठीक आहे. तर मग कुठलाही सब्जेक्टचा पहिला जो युनिट असतो तो त्याचं थोडं बहुत नॉलेज देतो. काय देतो बेटा? थोडं एक गेट ओपन केल्यासारखं, ठीक आहे, की हा जो सब्जेक्ट आहे त्याचं असं खळूचकन गेट ओपन होतं की या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, काय काय आहे बाबा, ग्रीनरी आहे की नाही, काय काय आपल्याला दिसणार आहे, काय काय शिकायचं, अशा गोष्टी या पहिल्या युनिट पासून आपल्या स्टार्ट होत असतात. मग या सब्जेक्टचं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स देखील सांगितलं की या सब्जेक्ट मध्ये ओव्हरऑल आपल्याला काय करायचं बेटा, जेही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, जेही मटेरियल आहे, मटेरियल वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल आहे, त्या प्रत्येक मटेरियलला आपल्याला शिकायचं आहे, त्याची प्रॉपर्टी बघायची आहे, जेणेकरून हे शिकल्यानंतर आपला पर्पज काय असणार आहे, आपला हेतू उद्देश काय असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलेही सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्ट्रक्चर असो बेटा, कुठलेही सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्ट्रक्चर असो, ते विदाउट मटेरियल कन्स्ट्रक्ट केल्या जाऊ शकत नाही. जो कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे किंवा मटेरियल आहे, कुठल्याही स्ट्रक्चरचा एक आत्मा आहे, ठीक आहे. तो जर आत्मा आपण काढून घेतला, तो जर आत्मा पूर्णपणे आपण काढून घेतला तर तुमचं स्ट्रक्चर जे त्या उभंच राहू शकत नाही. म्हणून एवढं महत्वाचं आपलं हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा हा जो कन्स्ट्रक्शन मटेरियल हा टॉपिक असणार आहे किंवा हा सब्जेक्ट असणार आहे, याचं एवढं हे महत्व आहे. आले लक्षात? मग जसं मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितलं या अगोदर की या सब्जेक्टचं महत्व निव्वळ आतापासूनच नाही तर खूप पूर्वी काळापासून आहे. आपल्या भारत देशामध्ये 800 वर्षापूर्वींचे मंदिर अजूनही आहे, ठीक आहे. 500, 600 वर्षा अगोदरचे मंदिर अजूनही टिकून आहे. त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अजूनही टिकून आहे. म्हणजे त्यावेळेसच्या इंजिनियरनी जेही मटेरियल वापरलं असेल ते स्ट्रक्चर उभं करण्यासाठी, ते बघा किती जबरदस्त मटेरियल वापरलं की ती वास्तू, ते स्ट्रक्चर अजूनही जशीच्या तशी आपल्याला दिसते आहे, उभी आहे, ठीक आहे. तर हेच जे आहे ओव्हरऑल आपल्याला या सब्जेक्ट मध्ये शिकायचं आहे की आपल्याकडे कोणकोणते मटेरियल्स आहेत, ठीक आहे, आणि या मटेरियल मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्याचं ओरिजिन कुठून आपल्याला ते मिळतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय असणार आहे, किंवा ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपण आपल्या मटेरियल चूज करता वेळेस कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, अशा सगळ्या प्रकारचं डिस्कशन किंवा आपलं माहिती आपण आपल्या पहिल्या युनिट मध्ये पाहणार आहे, ज्याचं नाव आहे बेटा ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की हा 12 मार्काला आपल्याला येणार आहे, ठीक आहे. 12 मार्काला आपल्याला येणार आहे. जो एंड सेमिस्टरचा पेपर असतो त्या 70 मार्कांपैकी 12 मार्क जे आहे ते तुम्हाला या पहिल्या चॅप्टर वरती असणार आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये ऑलरेडी आपण कोणकोणते टॉपिक यामध्ये शिकायचे आहे ते बघितले, ठीक आहे. कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायचे आपण ते बघितले, ठीक आहे. आणि आता या व्हिडिओ लेक्चर पासून आपण सुरुवात करूया एकदम मजेशीर, एकदम व्यवस्थित. बघा, थेरी सब्जेक्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि मी ही थेरी माझं 100% देईन, एकदम 100% देईन की ही थेरी एकदम सहज, सोप्या, एकदम व्यवस्थित भाषेत तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तुमचं जेवढीही डाऊट असतील किंवा हा जो सब्जेक्ट आहे त्याला पूर्णपणे तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या आतमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेल. आले लक्षात? जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. आता तुम्ही आहात आपल्या डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला,
सिव्हिलला. ठीक आहे. आता या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला बाबा काय करायचं असते, काय नाही करायचं असते याची काहीच माहिती नाही. फक्त तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे, तुम्ही एक सेमिस्टर पास झालेला आहात, आता दुसऱ्या सेमिस्टरची तुम्ही तयारी करत आहात. जसं तुम्ही 9वी 10वी मध्ये शिकला तसंच तुम्हाला इथे पण वाटते की बाबा नेहमीच असणार आहे. आता नेहमीच आपल्याला सबमिशन द्यायचं असेल, नेहमी वायवा द्यायचा असेल, नेहमी आपल्याला एंड सेमिस्टरचा पेपर द्यायचा असेल आणि मग आपलं काम संपलं. पण बेटा तुम्ही जो हा कोर्स घेतलेला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग जे घेतलेली आहे, ते बेटा एक प्रोफेशनल कोर्स आहे. प्रोफेशनल कोर्स आहे याचा अर्थ काय, म्हणजे त्याचा रिअल जीवनामध्ये काही ना काही उपयोग येणार आहे किंवा तुमच्या कामी तो येणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपला डॉक्टर बघा, डॉक्टरचं काम काय असतं की पेशंटला बरं करणं, ठीक आहे, त्याचा आजार शोधून काढणं, त्याच्यावरती उपचार करणं, ट्रीटमेंट करणं. तशाच प्रकारे शेफ हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे रिअल युगामध्ये आपल्याला ते कामं करायचे असतात. तशाच प्रकारे तुम्ही जो हा कोर्स घेतलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, हा बेटा एक प्रोफेशनल कोर्स आहे. तुम्ही जेव्हा यामध्ये डीप डाऊन जात जाल, ठीक आहे, आणखी यामध्ये मुरत जाल, तसं तसं तुम्हाला सुचेल किंवा जेवढी ही वस्तू आपल्याला आता डोळ्यांनी दिसते, तुमचे बिल्डिंग म्हणा, तुमचे रोड, रस्ते, ब्रिज, पूल, डॅम, मोठे मोठे धरणं, या सगळ्यांसाठी हे सगळं जे विश्व तुम्हाला दिसतंय, उभं दिसतंय, जग उभं दिसतंय, हे कशाची कृपा आहे बेटा, तर आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगची कृपा आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जाऊन उद्याचे सिव्हिल इंजिनियर होणार आहात. ठीक आहे, म्हणून हा जो सब्जेक्ट आहे एकदम पाया आहे. ठीक आहे, एकदम पाया आहे त्या प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी म्हणा किंवा त्या प्रत्येक स्ट्रक्चरसाठी म्हणा. मग आता तुम्ही सिव्हिल इंजिनियर होणार आहात, आता तुम्ही ज्याही कॉलेजमध्ये आहात किंवा जिथे पण तुम्ही शिकत आहात, तिथे तुम्हाला आतापर्यंत सबमिशन कसं करायचं, त्यानंतर पेपर कसा द्यायचा, त्यानंतर अभ्यास कसा करायचा एवढं सांगितलं असेल. पण ऍक्च्युअल तुमचा अर्थ म्हणजे तुमचा रोल काय आहे, तुम्ही हे सिव्हिल इंजिनिअरिंग शिकल्यानंतर तुमचा रोल काय आहे, तुमचं काम काय ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून, हे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. तर ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपलं काम काय आहे बेटा, तो कुठलेही कन्स्ट्रक्शन असो, कुठलीही कन्स्ट्रक्शन असो, ठीक आहे, त्या कन्स्ट्रक्शनची आपल्याला प्लॅनिंग करायची असते, त्याचं डिझाईन करायचं असतं, त्याचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं आणि त्यानंतर त्याचं मेंटेनन्स करायचं असतं. आपलं काम काय बेटा की कुठलंही स्ट्रक्चर असू दे, मग आपल्याकडे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे, मग आपल्याकडे बिल्डिंग पण आहे, आपल्याकडे रोड पण आहे, आपल्याकडे पूल पण आहे, आपल्याकडे डॅम म्हणजे मोठे मोठे धरणं पण आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरचं आपल्याला काय करायचं असतं रे, आधी प्लॅनिंग करायचं असतं, मग डिझाईन करायचं असतं, मग कन्स्ट्रक्शन करायचं असतं, त्याचं मेंटेनन्स करायचं असतं, त्याच्यावर सुपरविजन ठेवावी लागते. अशा प्रकारचा रोल किंवा अशा प्रकारचा जॉब आपला हा असणार आहे. म्हणजे कुठलेही स्ट्रक्चर तुम्हाला जे दिसत आहे आज, ठीक आहे, कुठली मोठी मोठी बिल्डिंग असो, मोठे मोठे रोड असो, मोठे मोठे पूल, धरण असो, हे जे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसलेले आहे ते कधी ना कधी त्याची डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे काय, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. प्लॅनिंग केल्या गेली आहे, त्याला डिझाईन करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्याला बांधण्यात आलेला आहे किंवा कन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याचा मेंटेनन्स सुद्धा करण्यात आला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपला ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम काय असणार आहे बेटा, काम काय असणार आहे, तर कुठलंही स्ट्रक्चर असो, कुठलंही स्ट्रक्चर असो, त्याचं प्लॅनिंग, त्यानंतर डिझाईन, कन्स्ट्रक्शन, सुपरविजन आणि मेंटेनन्स करणं आपलं काम आहे. मग सर अजूनही आम्हाला समजलं नाही, थोडं समजून सांगा ना. तर बघा, तुम्ही तुमच्या स्वप्नातलं एक घर आहे जे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला बांधायचं असतं. ठीक आहे, आता हे स्वप्नातलं घर तुम्हाला आता बांधायचं आहे, तर तुम्ही काय करता रे बाबा, तुम्ही करता सगळ्यात पहिलं प्लॅनिंग.
मग प्लॅनिंग मध्ये काय येतं, तर प्लॅनिंग मध्ये येतं की जेही घर आपल्याला बांधायचं आहे बुवा, तर त्यासाठी पैसा किती लागणार आहे याचं प्लॅनिंग. त्यानंतर हा जो पैसा आहे तो कुठून आणायचा आहे, बँक देणार आहे का, किंवा माझ्याजवळ किती पैसे आहे, बँकेतून मला किती उचलायचे आहे, नातेवाईकांकडून मला किती मागायचं आहे, बायकोकडून किती मागायचं आहे, सासऱ्याकडून किती मागायचं आहे, अशा प्रकारची काय चालते रे बेटा, आपली प्लॅनिंग चालते. आपण असं बांधतो का की आजच घर, आज मी बघितलं, स्वप्न बघितलं, आज उद्या घर बांधायचं आणि उद्या रेडी तयार, असं असतं का बेटा, नाही. कुठलीही गोष्ट असो, कुठलीही गोष्ट असो, हे सोडून द्या, चला हे सोडून द्या, पण कुठलीही गोष्ट असो जीवनातली, ती प्लॅनिंग नुसार चालत असते. ठीक आहे, कशानुसार चालणार आहे बेटा, प्लॅनिंग नुसार चालणार आहे. फर्स्ट स्टेज, सगळ्यात महत्वाची स्टेज काय असते, प्लॅनिंग. पण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्लॅनिंग म्हणजे काय, तर कुठलेही स्ट्रक्चर बांधायसाठी सगळ्यात मेन काय आहे बेटा, पैसे. पैसे जीवनाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, पैसे. ठीक आहे, तर हे पैसे आपण कुठून आणणार, हे फंड आपण कुठून मिळवायचे, कशा पद्धतीने मिळवायचे, त्याची करत असतो आपण प्लॅनिंग पूर्णपणे. त्यानंतर प्लॅनिंग मध्ये काय काय असतं, तर जेही बाबा मला घर बांधायचं आहे, जेही मला स्ट्रक्चर बांधायचं आहे, तर हे मला कोणाकडून बांधून घ्यायचं आहे, कोण्या इंजिनियर कडून बांधून घ्यायचं आहे, कोणत्या आर्किटेक्चर कडे मला जायचं आहे, कशा प्रकारचं माझं विजन असणार आहे, कशा प्रकारे मला माझं इमॅजिनेशन काय असणार आहे, या सगळ्या गोष्टीची आपण काय करतो बेटा, प्लॅनिंग करत असतो. आता एकदाची का प्लॅनिंग झाली म्हणजे आपल्याकडे पैसे आले. ठीक आहे, पैसे आल्यानंतर पैशाचीच मोस्टली आपली प्लॅनिंग जी असते ती पैशांचीच असते. त्यानंतर आपण पैसे आल्यानंतर बाकीच्या गोष्टी शोधत असतो, बघत असतो. म्हणजे इंजिनियर बघणार, आर्किटेक्चर बघणार, कॉन्ट्रॅक्टर बघणार की कोण माझं काम करून देईल, अशा प्रकारे. मग आता आपण काय करतो, जेही माझं स्वप्नातलं घर आहे, मग त्याचं मी डिझाईन करतो की बाबा मला सेपरेट बेडरूम पाहिजे. ठीक आहे, मला महल पाहिजे. ठीक आहे, एकदम व्यवस्थित महल पाहिजे, 6-7 रूम पाहिजे, एक सेपरेट बेडरूम पाहिजे, भलं मोठं बाथरूम पाहिजे. अशा प्रकारची जेही इमॅजिनेशन आहे, जेही कल्पना तुम्ही करता किंवा जेही तुमच्या स्वप्नातलं घर असतं, त्याचं तुम्ही काय करता बेटा, एखाद्या आर्किटेक्ट कडून किंवा इंजिनियर कडून डिझाईन करून घेता. आता हा जो आर्किटेक्ट आहे किंवा इंजिनियर आहे, हा काय करतो बेटा, तर तुमच्या स्वप्नातली जी इमॅजिनेशन असते ती सत्यामध्ये कशी उतरवली जावं. ठीक आहे, तुमचं इथे असतं ना सगळं, इथे इमॅजिनेशन इकडे असते, तुमचं स्वप्न पण इथे असतं. आता हे जे स्वप्न आहे बेटा, ते आपल्याला सत्यात उतरवायचं आहे, आणि त्यासाठी मदत कोण करतं रे बाबा, आपले सिव्हिल इंजिनियर मदत करतात, आपले आर्किटेक्चर लोक मदत करतात. की बाबा तुम्ही सांगा तुमचं काय काय विजन आहे. ठीक आहे, तुमचं स्वप्न काय काय, कशा प्रकारचे किती रूम तुम्हाला पाहिजे आहे, कशा प्रकारचं तुम्हाला घर पाहिजे आहे. मग तो काय करतो रे, या तुमच्या स्वप्नांना एका पेपरवरती उतरवतो. आजकाल पेपरवरती ना उतरत, आजकाल आपल्या कम्प्युटरवरतीच उतरवतात, पण पूर्वी काळामध्ये पेपरवरतीच सगळ्या डिझाईन केल्या जात होत्या. ठीक आहे, तर हे जे काही तुमची इमॅजिनेशन आहे ती जेव्हा पेपरवरती उतरवली जाते त्याला आपण काय म्हणतो बेटा, डिझाईन. मग यामध्ये तुमचं घर कसं दिसणार, किती रूम असणार आहे, अशा प्रकारची सगळी माहिती किंवा सगळ्या गोष्टी आपल्या डिझाईन मध्ये असतात, जे की कुठे असणार आहे, पेपरवरती. मग ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, प्लॅनिंग, आपलं प्लॅनिंग बेटा, आपलं प्लॅनिंग आणि डिझाईन, ह्या दोन्ही गोष्टी पेपरवरच्या, ऑन पेपरवरच्या गोष्टी असणार आहे. ठीक आहे, प्लॅनिंग पण आपण मोस्टली जे आहे ती पेपरवरती करत असतो, की कोणाकोणाला भेटायचं आहे, कोणाकडून पैसे आणायचे आहे, कोणाला पैसे द्यायचे आहे. त्यानंतर डिझाईन पण ऑन पेपर असते किंवा आपण म्हणून देऊया कम्प्युटरवरती असते. आले लक्षात, ते ह्या दोन गोष्टी असतात बेटा पेपरवरती, ऑन पेपरवरती. आता तुमचं डिझाईन झालं आहे, ऑन पेपरवरती आहे, पण अजूनही तुम्हाला तुमचं घर दिसत आहे का रे, नाही. तर आता मेन जी स्टेज आहे, सगळ्यात महत्वाची स्टेज आहे, ती म्हणजे हे जे पेपरवरती जेही काही दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या स्वप्नातलं घर आता जे पेपरवरती आहे, प्रोसिजर कशी सुरू झाली, तुमच्या ब्रेन पासून, तुमच्या इमॅजिनेशन पासून पेपरवरती आली. आता पेपरवरून आपल्याला काय करायचं आहे, सत्यात तुमचं स्वप्न पूर्ण होताना बघायचं आहे किंवा त्या स्वप्नाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, की जे हे घर आहे, जे ही स्ट्रक्चर आहे, त्याचं बांधकाम करणार आणि ऍज इट इज करणार, जसं जसं पेपरवरती आहे. पेपरवरती काय आहे, तुमची इमॅजिनेशन, तुमचं स्वप्न, तुमचं ड्रीम आहे, आणि या ड्रीमला आपण जसंच्या तसं सत्यात कसे उतरवलं जावं याचा आपण प्रयत्न करतो. रादर प्रयत्न काय करतो, तर आपण ते स्वप्न पूर्णच करतो. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाची स्टेज काय बेटा,
कन्स्ट्रक्शन. काय बेटा? बांधकाम, कन्स्ट्रक्शन. यामध्ये आपण काय करतो, तर जेही पेपरवरच्या गोष्टी आहेत ते सत्यात उतरवत असतो. त्यानंतर हे जे कन्स्ट्रक्शन आणि सुपरविजन जे आहे ते सायमल्टेनियसली चालतं. सायमल्टेनियसली म्हणजे सोबत सोबत चालतं. ठीक आहे. हे कन्स्ट्रक्शन करता वेळेस हे सुपरविजनची आवश्यकता काय आहे रे? सुपरविजन म्हणजे की जेही ऑन पेपर वरती आहे, ऑन पेपर वरती जेवढ्या कोणत्या तुमच्या रूम असतील, जशा प्रकारे असतील, ते बरोबर उतरवलं जात आहे की नाही, त्यासाठी कोणी बघणारा तर हवा की नाही. ठीक आहे. की ज्या गोष्टी पेपरवरती दिलेल्या आहे त्या एक्झॅक्ट मध्ये जसाच्या तसा बांधण्यात आलेला आहे की नाही. नाहीतर बाबा कस्टमर जो आहे किंवा तुम्ही वेगळं स्वप्न बघा, पेपरवरती वेगळं आलं आणि सत्यात काहीतरी वेगळंच झालं. असं नको व्हायला ना. म्हणून त्यासाठी बेटा आपल्याला काय करावं लागते, सुपरविजन करावी लागते. म्हणजे पाळत ठेवावी लागते की हे जे पेपरवरचं जेही काही स्ट्रक्चर आहे, जेही काही स्वप्न आहे, ठीक आहे, जेही काही घर आहे, तुमच्या इमॅजिनेशनचं जे घर आहे, तुमच्या स्वप्नातलं जे घर आहे ते सत्यात उतरवायचं आहे जसंच्या तसं. आणि त्यासाठी आपल्याला सुपरविजन करणे आवश्यक असते किंवा पाळत ठेवणे आवश्यक असते की प्रत्येक गोष्टी ज्या पेपरवरती आपण ठरवलेल्या आहे त्या व्यवस्थितपणे जशाच्या तशा आपल्याला तिथे देणे आहे किंवा त्याला उभं करणे आहे. ती असते सगळ्यात मेन स्टेज. आणि ह्या दोन्ही स्टेज सायमल्टेनियसली चालत असतात. कन्स्ट्रक्शन करता करताच आपण सुपरविजन करणार आहे. त्यानंतर तिसरी सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटेनन्स. आता जेही तुम्ही स्ट्रक्चर किंवा जेही घर बांधलेलं आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये त्या घराचं मेंटेनन्स निघतं. तोटी खराब होते बेटा, पेंट खराब होतो बेटा, ते काय दरवाजाचा आवाज येतो बेटा. ते हे सुरुवातीच्या काही काळांमध्ये हे मेंटेनन्सचे जे काम आहे ते निघत असतात. आणि त्यासाठी आपल्याला या स्ट्रक्चरची, या घराची काय करायची असते, मेंटेनन्स करायचं असतं. ठीक आहे. आता सर तुम्ही म्हणाल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, हे प्रत्येक जे स्टेज मी तुम्हाला सांगितली आहे, प्लॅनिंग पासून ते मेंटेनन्स पर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी कोण पाहतो बेटा? छाती ठोकून आपण पाहतो, सिव्हिल इंजिनियर पाहतो. ठीक आहे. त्यात आता तुम्ही डिप्लोमाला आहात तर तुमचं डिप्लोमा ऍज अ डिप्लोमा स्टुडंट मधून जर तुम्ही कुठे काम करायला गेला, कुठे कोणत्या कंपनीमध्ये जर गेला तर तुमचं कोणत्या स्टेजवरती काम असतं बेटा? या सुपरविजन वरती. कारण प्लॅनिंग, डिझाईन हे कोणाचं काम असतं? जेव्हा तुम्ही पुढे शिकाल अजून, म्हणजे डिप्लोमा तुमचा झाला, त्यानंतर तुम्ही डिग्री कराल, डिग्रीमध्ये तुम्हाला डिझाईन कसं करायचं कोणतेही स्ट्रक्चर हे तुम्हाला समजतं. डिप्लोमामध्ये फक्त तुम्हाला वरवरची पिक्चर समजते. ठीक आहे. पण पूर्णपणे डिझाईन कसं करायचं हे तुम्हाला डिग्रीमध्ये समजतं. त्यानंतर परत जर तुम्ही एमटेकला वगैरे गेलात, ज्यामध्ये आपल्याला एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान पाहिजे बाबा, एकदम विशिष्ट सखोल ज्ञान पाहिजे आहे, त्यानंतर तुम्ही जर एमटेक मध्ये गेला बाबा, एमटेक मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतली किंवा एमटेक जर तुम्ही केलं, त्यानंतर मात्र तुम्ही याला इलिजिबल असता. म्हणजे कुठलेही स्ट्रक्चर तुम्ही डिझाईन करू शकता, त्याचं प्लॅनिंग करू शकता किंवा प्लॅनिंग करू शकता. पण ऍज अ डिप्लोमा स्टुडंट, म्हणजे तुम्ही डिप्लोमा स्टुडंट आहात, तुम्हाला डिप्लोमा मिळणार आहे 3 वर्षानंतर, आणि 3 वर्षानंतर इथून जर तुम्ही कुठे नोकरी शोधायला गेला तर तुमचं काम कुठे असणार आहे? सुपरविजन. म्हणजे तुम्हाला काय करणे आहे बेटा, की जेही पेपरवरती ज्याही गोष्टी दिलेल्या आहे त्या सत्यात कथा एक्झॅक्ट जे आहे ते तुम्हाला काय करायचं बेटा? उतरवायचे आहे. ठीक आहे. कसलाही एरर न आणता. थोडी पण गोष्टी इकडे तिकडे झाली की तुम्ही फेल झाला, ते स्ट्रक्चर फेल झालं असं समजा. म्हणजे इव्हन हा दरवाजा बाबा इकडे ठेवायचा होता, तर इथल्या जागी इथे न ठेवता तुम्ही दुसरी भलतीकडे ठेवला, म्हणजे तुम्ही फेल झाला. म्हणून सगळ्यात महत्वाची स्टेज असते सुपरविजन. आणि इथे आपलं सगळ्यात जास्त काम असतं डिप्लोमाचं. जे डिप्लोमा होल्डर असतात त्यांचं सगळ्यात जास्त काम बेटा या सुपरविजन मध्ये असतं. तर हे ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम असणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला पूर्णपणे पिक्चर समजली की बेटा सिव्हिल इंजिनिअरिंग करून आपल्याला काय करायचं असतं, तर कुठलेही स्ट्रक्चर उभं करायचं आहे, कुठलेही स्ट्रक्चर बांधायचं आहे. मग कोणकोणते स्ट्रक्चर असतात? बिल्डिंग असते, रोड असते, ब्रिज असते, ब्रिज म्हणजे पूल, डॅम, धरण, ठीक आहे, बंधारे मोठे मोठे, ठीक आहे, पूल, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या टाईपचे स्ट्रक्चर ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपल्याला काय करायला लागतात? बांधावे लागतात, कन्स्ट्रक्ट करावे लागतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, स्ट्रक्चर कोणकोणत्या बेटा? बिल्डिंग, ब्रिजेस, कॅनल, पण वॉटरचे मोठे मोठे टँक्स, आणि रोड, वॉटरचे मोठे मोठे टँक्स असतात. ते सुद्धा आपलं ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून डिझाईन करणं किंवा कन्स्ट्रक्ट करणं आपलं काम असतं. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलंही सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर असो,
कुठलेही सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर असो, चाहे ते रोड असो, कॅनल असो, डॅम असो, वॉटर टँक असो, बिल्डिंग असो, हे जे कुठलेही स्ट्रक्चर आहे विदाऊट बिल्डिंग मटेरियल किंवा विदाऊट मटेरियल बांधल्या जाऊ शकत नाही. बांधल्या जाऊ शकत नाही. कॅन नॉट बिल्ड विदाऊट, ठीक आहे, कॅन नॉट बिल्ड विदाऊट मटेरियल्स. आले लक्षात? कॅन नॉट, नो सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर कॅन बिल्ड विदाऊट मटेरियल. बिना मटेरियल शिवाय आपण ते जे स्ट्रक्चर आहे ते बांधू शकत नाही. कारण मटेरियल काय बाबा? आत्मा आहे. आत्मा कुठल्याही स्ट्रक्चरचा आत्मा आहे आणि त्यासाठी आपल्याला हे सब्जेक्ट किंवा युनिट शिकायचं आहे. मग आता कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे, जे आपण पाहत आहोत की आपलं कन्स्ट्रक्शन मटेरियल मग इतकं महत्वाचं काय आहे, तो असा काय रोल प्ले करतो किंवा काय एवढं महत्वाचं आहे, तर कुठलेही स्ट्रक्चर असो त्याची क्वालिटी बेटा, कुठल्याही स्ट्रक्चरची क्वालिटी कशावरती डिपेंडेंट असणार आहे की तुम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल जे आहे ते चूज करता किंवा यूज करता, वापरता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा नळ म्हणा, तुमची बॅग म्हणा, तिथे पण मटेरियल लागलेलं आहे. तुमची बॅगची क्वालिटी चांगली आहे याचा अर्थ काय बेटा की तुमच्या बॅग मध्ये जेही मटेरियल वापरलेलं आहे ते तयार करण्यासाठी त्या मटेरियलची क्वालिटी चांगली आहे. तशाच प्रकारे कुठलेही स्ट्रक्चर असो त्याची क्वालिटी कशावरती डिपेंडेंट असते बेटा की कोणतं कन्स्ट्रक्शन मटेरियल तुम्ही चूज करता. त्याचबरोबर त्याची स्ट्रेंथ, मजबूती. जसं मी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बेटा 350-400 वर्ष झाले तरी अजूनही तसेच आहेत. तिथून हल्ले सुद्धा नाही, पडले सुद्धा नाही आणि जीर्ण सुद्धा झाले नाही. ठीक आहे. याचा अर्थ काय बेटा की त्याची मजबूती काय आहे, एकदम पक्की आहे, एकदम भक्कम आहे, एकदम मजबूत स्ट्रक्चर आहे, एकदम मजबूत त्याचं बांधकाम आहे. आणि हे मजबूत कशावरून झालं? कारण त्यांनी बेटा मजबूत कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे ते वापरलं किंवा यूज केलं. आले लक्षात? म्हणजे कन्स्ट्रक्शन मटेरियल काय करतं तर आपल्या स्ट्रक्चरची मजबूती जी आहे, ठीक आहे, ते ठरवत असतं. ठीक आहे. आले लक्षात? त्याचबरोबर ड्युरॅबिलिटी म्हणजे टिकाऊपणा. सेम एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले, जसं तुम्हाला सांगितलं बेटा की टिकाऊपणा म्हणजे अजूनही ते 350-400 वर्ष झाले तरी अजूनही बाबा ते टिकून आहे. याचा अर्थ काय आहे की जेही मटेरियल वापरलेलं आहे ते एकदम व्यवस्थितपणे मटेरियल वापरलं आहे. कोणतं मटेरियल? ड्युरेबल मटेरियल, म्हणजे मटेरियल टिकाऊ आहे. जेही मटेरियल, जेही दगड, जेही स्टोन त्यांनी वापरलेले होते त्या काळात ते कसे होते बेटा? टिकाऊ होते. म्हणून तुम्हाला आतापर्यंत ते स्ट्रक्चर जे आहे जसंच्या तसं ते दिसत आहे. त्याचबरोबर कुठल्याही स्ट्रक्चरचा अस्थेटिकपणा, अस्थेटिक म्हणजे कुठल्याही स्ट्रक्चरचं सौंदर्य बाबा. म्हणजे ताजमहल बघा, कधी तो बांधण्यात आलेला आहे ताजमहल, ठीक आहे, किती वर्षा अगोदर तो ताजमहल बांधण्यात आलेला आहे, पण तरी सुद्धा आजच्या काळात सुद्धा ते आकर्षक वास्तू आहे. म्हणजे लोक त्याला आकर्षित होतात, त्याला खेचून घेतात, लोकांना खेचून घेते ती वास्तू किंवा लोकांना खेचून घेते ते स्ट्रक्चर. म्हणजे ते काय बेटा? अस्थेटिक आहे, त्याचं सौंदर्य आहे. आणि त्याचं सौंदर्य सुद्धा कशावरती डिपेंडेंट आहे बेटा? आपल्या कन्स्ट्रक्शन मटेरियल वरती. हे जे मटेरियल आपण वापरतो, जसं ताजमहल मध्ये संगमरवरी दगड वापरण्यात आलेला आहे, जो की एकदम आपल्या डोळ्यांना सुखावणारा असा रंग, पांढरा शुभ्र दुधासारखा रंग त्याचा आहे. आणि तुम्ही जर ताजमहलला, मी तर गेलो नाही, मी जेवढा आहे ते याच्यामध्ये पाहिलेलं आहे, फोटोज मध्ये, व्हिडिओज मध्ये, फिल्म मध्ये, पण एवढी आकर्षक वस्तू, म्हणजे एवढे वर्ष होऊन सुद्धा ती वस्तू एवढी आकर्षक आहे. आणि मला वाटते इथून पुढे सुद्धा 300, 400, 500 वर्ष पुढे जेवढे काही वर्ष असेल त्या पूर्ण वर्षांमध्ये ती वस्तू काय करणार रे? अशाच प्रकारे लोकांचं आकर्षण जे आहे ते एकत्रित करणार किंवा सामावून घेणार. त्याचं कारण काय बेटा? आपलं कन्स्ट्रक्शन मटेरियल, की जेही मटेरियल आपण वापरलं आहे ते ताजमहल बनवण्यासाठी, ते मटेरियल कसं होतं? ते मटेरियल सौंदर्य होतं, अस्थेटिक होतं. तर अशा प्रकारे कुठल्याही स्ट्रक्चरची क्वालिटी, स्ट्रेंथ, ड्युरॅबिलिटी आणि त्याचं अस्थेटिक म्हणजे त्याचं सौंदर्य कशावरती डिपेंडेंट असतं बेटा? मटेरियल वरती डिपेंडेंट असतं. मग आता आपल्याला माहिती आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे, तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात, सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे बेटा लिमिटेड नाही आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग खूप असा समजा की समुद्र आहे, आपला मोठा समुद्र आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आणि एकदम वास्ट आहे. आले लक्षात? मग यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे कोणकोणत्या परत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला कामी येते.
कोणकोणते सिव्हिल इंजिनिअरिंगचेच वेगवेगळे सेक्टर आहे. म्हणजे आपण ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून फक्त बिल्डिंग बांधतो का? तर नाही. फक्त रस्ते बांधतो का? तर नाही. तर ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपण बऱ्याच काही काही गोष्टी करणार आणि बऱ्याच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण रमणार किंवा बऱ्याच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपला ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून कामी येणार किंवा आपण कामी असणार आहे. आले लक्षात? मग कोणकोणते सेक्टर आहे? तर मोस्ट कॉमन आपल्याला माहिती आहे की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. आता कोणीही लोक म्हणतात की जे इमारती बांधतात, बिल्डिंग बांधतात ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर. हो हो, पण नुसतेच ते बांधतात असं नाहीये बेटा. ठीक आहे, फक्तच आपण बिल्डिंग बांधतो का? नाही. आपण रोड सुद्धा बांधतो, आपण ब्रिज म्हणजे पूल सुद्धा बांधतो, आपण धरण डॅम सुद्धा बांधतो, आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट सुद्धा बांधतो. अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही इंडस्ट्रीज जे दिसतात तुम्हाला ते सुद्धा आपण बांधतो. मग आपण फक्त बिल्डिंग बांधतो का? नाही. आपण फक्त बिल्डिंग बांधतो का? नाही. पण हे एकमेव आपलं एकमेव हेच नाही आहे, पण याचबरोबर वेगवेगळे सेक्टर आपल्याकडे आहे आणि त्यापैकी एक म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. आणि हे तर एकदम आपला जीवाभावाचा विषय असणार आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. मोस्ट ऑफ द जे सिव्हिल इंजिनिअरिंग करतात ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काय करतात? रुजतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात. आता या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर तुम्ही मोठे मोठे स्काय स्क्रॅपर पाहता, मोठ्या उंच बिल्डिंग पाहता. या दिसतंय फोटोमध्ये, इमेजमध्ये. या मोठमोठ्या बिल्डिंग जसाच्या तसं एकदम व्यवस्थित सौंदर्य दिसतंय तुम्हाला इथे, व्यवस्थित मोठ्या उंचीच्या बिल्डिंग तुम्हाला दिसतायत. तर याचं कन्स्ट्रक्शन करणं, याचं डिझाईन करणं, याचं प्लॅनिंग करणं हे कशामध्ये येतं बेटा? बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये येतं. अशा प्रकारे हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे आहे हे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग साठी एक महत्वाचं सेक्टर असतं, ज्यामध्ये मोस्ट ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंगच असते किंवा सिव्हिल इंजिनियरच असतात. ठीक आहे, याच्या पूर्णपणे प्लॅनिंग पासून ते मेंटेनन्स पर्यंत, डिझाईन कन्स्ट्रक्शन पर्यंत. आले लक्षात? दुसरं जे सेक्टर आहे बेटा ते आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग सेक्टर. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? तर बेटा लोकांची किंवा वस्तूंची देवाणघेवाण होते किंवा स्थलांतर होते. म्हणजे तुमचं जे वस्तू आहे, एखादी तुमचा कापड आहे, तुमचं शर्ट आहे, तुमचं पार्सल आहे, मुंबईला बनतं आणि दिल्लीला जाऊन पोहोचू शकतं. किंवा एखादी वस्तू जी दिल्लीला बनते ती तुमच्या घरापर्यंत येऊ शकते. पण ती घरापर्यंत कशी येते बेटा? घरापर्यंत येते बाय रोड. त्याला रोड लागत असतो, तेव्हा तुमच्या घरापर्यंत. रेल्वेने सुद्धा येऊ शकते, तर रेल्वे सुद्धा लागत असते. तुमचा हवाई जहाजने सुद्धा येऊ शकतो, म्हणजे एअरवे सुद्धा लागत असते. आणि त्याच प्रकारे तुमचा जहाज म्हणजे वॉटरने सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, वॉटरवेनी सुद्धा येऊ शकतं. ते हे काय सगळं बेटा? हे ट्रान्सपोर्टेशन आहे. ठीक आहे, वाहतुकीची हे साधनं आहे ज्यामुळे आपली वाहतूक कोणाकोणाची? लोकांची आणि वस्तूंची वाहतूक होत असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक होत असते, त्याला म्हणत असतो आपण ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ठीक आहे, मग या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये काय काय असतं बेटा? तर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग पण एक सिव्हिल इंजिनिअरिंगचीच ब्रांच आहे. हा जो ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग नावाचा तुम्हाला सब्जेक्ट देखील होता, म्हणजे त्याचं नाव आता चेंज झालं. तर या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग 1 मध्ये तुमचा होता हायवे इंजिनिअरिंग आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग 2 मध्ये तुमचा होता बेटा रेल्वे, ब्रिज आणि टनल इंजिनिअरिंग. तर अशा प्रकारे या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे 2 पार्ट बनायचे. पहिल्या पार्ट मध्ये पूर्ण हायवे इंजिनिअरिंग शिकवलं जायचं, दुसऱ्या पार्ट मध्ये रेल्वे, ब्रिज आणि टनल इंजिनिअरिंग शिकवलं जायचं. आता काय केलं त्यांनी? हे जे विषय आहेत त्यांनाच नाव देऊन टाकले आणि ट्रान्सपोर्टेशन हे जे नाव होतं ते काढून टाकलं. म्हणजे तुमचा आता विषय काय आहे? तुमचा विषय आहे हायवे इंजिनिअरिंग, जो की तुमचा 3rd इयरला असणार आहे, तुमचा 3rd सेमला असणार आहे. त्यानंतर एक असतो तुमचा रेल्वे, ब्रिज आणि टनल इंजिनिअरिंग, जो की तुमचा 4th सेमिस्टरला असतो. तर अशा प्रकारे हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे, हे जे दोन्ही तुम्ही पाहिलेले विषय हे आहे बेटा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मधलेच. ठीक आहे, पण आता त्यांनी त्यांचं नाव वेगवेगळं, जे ओरिजिनल नाव आहे ते त्यांनी देऊन टाकलं. पण हे कशामध्ये येतं? पूर्णच्या पूर्ण ट्रान्सपोर्टेशन मध्ये येतं. मग ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण काय करतो बघा, की प्लॅनिंग करतो, डिझाईन करतो, कन्स्ट्रक्शन करतो. हे तर आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं कामच असणार आहे, प्लॅनिंग, डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स. पण आता इथे कशाचं, आता कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे? ती इथे असणार आहे बेटा रोडचं प्लॅनिंग, डिझाईन आणि मेंटेनन्स करायचं आहे. इथं रेल्वेज, तुमच्या ज्या रेल्वे रूळ असतात, पटऱ्या असतात, त्यांचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करणे आहे. त्यानंतर मोठे मोठे जे एअरपोर्ट तुम्ही पाहता, ठीक आहे, एअरपोर्ट किंवा आपल्या जहाजाचा जो रनवे तुम्ही पाहता, तो रनवे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असतो, बांधायचा असतो. त्यानंतर जेही अदर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे जे लोकांच्या आणि वस्तूंच्या देवाणघेवाणासाठी, कशा प्रकारची देवाणघेवाण?
एकदम सेफली आणि इफिशियंटली, सेफली आणि एकदम सुखकर आणि एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने काय केली जाते, वाहतूक केली जाते. त्याला आपण म्हणायचं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. आले लक्षात? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये काय काय करणार आहे आपण? रस्त्यांचं, त्यानंतर आपल्या एअरपोर्टचं, सी पोर्टचं सुद्धा, जे आपल्या समुद्राचे बंदर असतात त्याचं सुद्धा आपल्याला कन्स्ट्रक्शन करणे आहे. तर अशा प्रकारचे जेही स्ट्रक्चर बांधायचे असतात ते कशामध्ये येते बेटा? ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये येतं. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्वाचं जे सेक्टर आहे, ज्यामध्ये ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला कामी येतं किंवा ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून आपल्याला काम करायचं असतं, ते म्हणजे इरिगेशन इंजिनिअरिंग. आता इरिगेशन इंजिनिअरिंग हा सुद्धा तुम्हाला बेटा सब्जेक्ट असणार आहे. तुम्ही जेवढे इथे सेक्टर पाहताय ना, ह्या प्रत्येक सेक्टरचे तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला हायवे असणार आहे, तुम्हाला रेल्वे ब्रिज टनल असणार आहे, ह्या नावाचा तर तुम्हाला अख्खा सब्जेक्टच असणार आहे. मग आता इरिगेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय करतो सर आपण या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये? तर आपली जी शेती असते बेटा, ठीक आहे, या शेतीमधलं जे पीक आहे ते पीक वाढवण्यामध्ये आपण काय करतो? मदत करतो. मग पीक वाढवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्वाचं काय लागतं रे? पाणी लागतं. तर हा जो शेतीसाठी पाणी पुरवठा आहे किंवा शेतीला लागणारं जे पाणी आहे ते आपण प्रोव्हाइड करतो आणि ते आपण देतो. आणि ते प्रोव्हाइड करण्यासाठी, ते देण्यासाठी ज्या ज्या प्रकारची स्ट्रक्चर बांधायचे असतात, मग कोणकोणते स्ट्रक्चर रे? तर आपलं डॅम झालं, डॅम म्हणजे धरण, त्यानंतर तुमचे कॅनल झाले, तुमचे बॅरेज म्हणजे बंधारे झाले. ठीक आहे. अशा प्रकारचे जेही स्ट्रक्चर आपल्याला बांधायचे असतात, म्हणजे या स्ट्रक्चरनी काय होणार आहे अल्टिमेटली, की जेही शेती आहे तुमची, या प्रत्येक शेतीला आपल्याला पाणी पुरवठा करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे काय करायचे असतात? स्ट्रक्चर जे आहे बिल्ड करायचे असतात, बांधायचे असतात. आले लक्षात? आणि हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कशामध्ये येतं बेटा? इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये येतं. मग याच्यामध्ये आपण काय करतो बघा? इट इज द ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. तुम्ही जेवढीही सेक्टर पाहिलेले आहे हे पूर्णच्या पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग मधलेच आहे. असं समजा की सिव्हिल इंजिनिअरिंग एक झाड आहे आणि त्याच्या खूप साऱ्या फांद्या आहेत आणि त्यापैकी एक फांदी हे आहे इरिगेशन इंजिनिअरिंग. आले लक्षात? मग याच्यामध्ये आपण काय करतो? कशाशी डील करतो बेटा? तर यामध्ये प्लॅनिंग, डिझाईन, मॅनेजमेंट, प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन, मॅनेजमेंट, पण कशाचं? वॉटर सप्लाय. आता हा वॉटर सप्लाय कुठे? आपली जी शेती असते बेटा, फील्ड ऑफ ग्रोविंग क्रॉप्स, फील्ड ऑफ ग्रोइंग क्रॉप्स म्हणजे जेही शेती असणार आहे त्या शेतीला आपल्याला पाणी पुरवठा करायचा असतो, वॉटर सप्लाय द्यायचा असतो. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करणार बेटा? त्यासाठी आपण डॅम बांधतो. असे मोठे मोठे धरण तुम्हाला दिसत असेल. या मोठ्या मोठ्या धरणामध्ये जलसाठा जो आहे, ठीक आहे, जे पाणी आहे, भलं मोठं पाणी आहे, ते साठवलं जातं, जेणेकरून 12ही महिने आपल्या शेतीला काय केलं जावं? पाणी पुरवठा केला जावा आणि प्रत्येक शेतीला हे पाणी पोहोचलं जावं. आले लक्षात? यासाठी आपण असे मोठाले स्ट्रक्चर जे आहे बघा, म्हणजे एवढं मोठं पाणी अडवलं जातं, खूप मोठी गोष्ट आहे बेटा. ठीक आहे. जेव्हा इरिगेशन इंजिनिअरिंग शिकणार ना तुम्ही, कसं आहे, तुम्ही एखादी नाला पहा छोटासा, तुम्ही तिथे माती वगैरे टाका, डॅम टाका, ठीक आहे, माती वगैरे टाका, अडवा त्याला, ती इझिली अडवल्या जात नाही. मग एवढं मोठं पाणी आपण अडवून ठेवतो आणि त्यासाठी काय बनतो आपण? डॅम. खूप चमत्कारिक गोष्ट आहे बेटा. म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये थोडा रस घ्या, पुढे खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहे आणि नसेल तरी मी इंटरेस्टिंग करून सांगणार आहे. ठीक आहे. तर कॅनल, डॅम, बॅरेज अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण या इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये काय करतो? बांधत असतो. तर हे सुद्धा आपलं एक महत्वाचं काय असणार आहे बेटा? सेक्टर असणार आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आपण काय करतो? तर एन्व्हायरमेंट बद्दल, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहे, शिकायच्या ते आपण इथे शिकत असतो. जसं की पॉल्युशन कंट्रोल, ठीक आहे, जेही प्रदूषण असतं, ज्यामध्ये नॉइज पॉल्युशन म्हणा, म्हणजे ध्वनी प्रदूषण म्हणा, एअर पॉल्युशन म्हणा, ठीक आहे. तर अशा प्रकारची जेवढीही पॉल्युशन आहे, प्रदूषण आहे, त्याला कसं कंट्रोल केलं जावं आणि कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी केल्या जाव्या, जेणेकरून आपल्या पर्यावरणाला काय नसला पाहिजे, त्याचा धोका नसला पाहिजे आणि आपल्या पर्यावरणाला चांगलं कसं ठेवता येईल, चांगलं कसं करता येईल, ते सगळं आपण काय करतो? या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये शिकत असतो. त्याच प्रकारे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर आणि वेस्ट वॉटरचा आपण काय करतो? सप्लाय. तुमच्या घरामध्ये जो म्युनिसिपालिटीचा नळ येतो बघा, तुमच्यापैकी काहींच्या घरामध्ये म्युनिसिपालिटीचा एक नळ येत असेल, ठीक आहे. तो नळ कसा? त्या नळामधलं जे पाणी आहे ते काय, कोणतं पाणी असतं बेटा? ट्रीटमेंट केलेलं पाणी असतं.
हा सुद्धा तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता याचं नाव चेंज होऊन वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय बघायचं असतं, काय शिकायचं असतं की जे मोठे मोठे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे ज्यामध्ये तुम्ही काय करता रे, पाणी घेता, एखाद्या ठिकाणाहून पाणी घेता, त्याची तुम्हाला ट्रीटमेंट करायची असते. कारण ज्याही ठिकाणाहून तुम्ही पाणी घेता ते काय असतं बेटा, हानिकारक असतं, जे आपण पिऊ शकत नाही. म्हणून त्याला आपण काय करायची असते, ट्रीटमेंट करायची असते. आणि या ट्रीटमेंटसाठी आपल्याला भला मोठा वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभा करायचा असतो, बांधायचा असतो, कन्स्ट्रक्ट करायचा असतो. ठीक आहे. आणि हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात बेटा, आपल्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये येतात. बघा, इट इज अ ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. परत तुम्हाला सांगितलंय ह्या सगळ्या कशाच्या ब्रांच आहे, आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्याच ब्रांच असणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग एक झाड समजा आणि हे जे सेक्टर आहे त्याच्या फांद्या समजा. ठीक आहे. यामध्ये आपण काय करतो, तर ह्युमन हेल्थ काय करणार आहे, आपण ह्युमन हेल्थला प्रोटेक्शन देणार आहे, आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देणार आहे. कशा पद्धतीने, कंट्रोल ऑफ पॉल्युशन, प्रदूषण कंट्रोल करून आपण आपल्या एन्व्हायरमेंटला काय करणार आहे, मदत करणार आहे. ह्युमन हेल्थला आपण काय करणार आहे, प्रोटेक्ट करणार आहे. आणि यामध्ये तशाच प्रकारे यामध्ये आपण काय करतो, जेही वॉटर आहे आपलं पाणी त्याची ट्रीटमेंट करतो, जेही वेस्ट आहे, ठीक आहे, जेही कचरा वगैरे आहे त्याचा आपण मॅनेजमेंट करतो. त्यानंतर सॅनिटेशन सिस्टीम आपण लावतो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये असतात. आले लक्षात. तुम्हाला ह्या प्रत्येक चारही सेक्टर आय होप चांगल्याने समजले असेल. ज्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बिल्डिंगच्या बाबतीत शिकत असतो, बिल्डिंग कशा बांधल्या जातात, त्यानंतर वेगवेगळ्या बिल्डिंग काय असतात. त्यानंतर दुसरं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, जो की एक सिव्हिल इंजिनिअरिंगचीच ब्रांच आहे, ज्यामध्ये आपण काय करत असतो, रस्ते, ब्रिज, त्यानंतर आपले रस्ते, ब्रिज, एअरपोर्ट, सी पोर्ट अशा प्रकारचे स्ट्रक्चर बांधत असतो. तिसरं होतं बेटा इरिगेशन इंजिनिअरिंग, ज्यामध्ये आपण मोठे मोठे डॅम, कॅनल, त्यानंतर आपले बंधारे, बॅरेजेस बांधत असतो, ज्याने आपण काय करणार आहे, जी शेती आहे त्याला पाणी पुरवठा करणार आहे. त्याच प्रकारे चौथा म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हा सुद्धा एक सिव्हिल इंजिनिअरिंगचीच ब्रांच असणार आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, तर वेस्ट वॉटर किंवा वॉटर याची ट्रीटमेंट करत असतो, किंवा जेही ह्युमन हेल्थला आहे, ह्युमन हेल्थला आपण प्रोटेक्ट करतो. कशा प्रकारे प्रोटेक्ट करतो, तर जेही प्रदूषण आहे त्याला कंट्रोल करतो. आणि त्यानंतर या प्रदूषण नको व्हायला किंवा व्यवस्थितपणे आपलं एन्व्हायरमेंट जे आहे ते चांगलं राहावं यासाठी जेही स्ट्रक्चर किंवा ज्याही गोष्टी करायच्या असतात त्या कशामध्ये असतात बेटा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये असतात. ते वेगवेगळे सेक्टर जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलेले आहे. आता याच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय करणार, तर हेच जे सेक्टर आहे या प्रत्येक सेक्टर मध्ये आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप किती आहे, म्हणजे आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे याची रेंज किती असणार आहे, कुठपर्यंत आपला हा जो सब्जेक्ट आहे तो पोहोचला आहे ते आपण पाहणार आहे. म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये कशा प्रकारे आपला कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे ते कामी येतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल. तोपर्यंत टाटा.